नमस्कार मंडळी, मी प्रांजली. इकडे शिफ्ट झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधली आज माझी पहिली सुंदर पहाट आहे. इतकं सुंदर दृश्य ना, शांतता, हीच पीसफुल लाईफ मला हवी होती. खिडकीतून बाहेर बघितलं, फक्त हिरवीगार सगळीकडे झाडे दिसतीये, रस्ते मोकळे आहेत, पक्ष्यांचा चिवचिवाट आहे, कुठेही गाड्यांचा गोंगाट नाही किंवा रस्त्याने फक्त लोक जात आहेत येत आहेत. ऑफिसची गर्दी, सकाळच्या वेळेला रात्रीच्या शिफ्टमधून घरी येणारी लोक, सकाळच्या शिफ्टसाठी घरातून जाणारी लोक, असा कुठलाही गोंधळ बघायला मिळत नाही आहे. डोळ्यांना इतकी शांतता वाटते आहे ना, मन इतकं प्रसन्न आहे, शांत आहे, माइंड शांत आहे, खूप छान वाटते. आणि अशीच एक पीसफुल लाईफ जी आहे ती मला जगायची होती. मागच्या 1 वर्षापासून आम्ही पुण्यामध्येच 3 BHK फ्लॅट बघत होतो. हा जो माझा फ्लॅट आहे हा 2 BHK फ्लॅट आहे. मग अचानक पुण्यामध्ये फ्लॅट बघता बघता आम्ही संभाजीनगरला घर घेतलं आणि इथे कसं काय आलो, हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. तुमच्याही कमेंट आहेत आणि माझ्या आजूबाजूची लोकं असतील, नातेवाईक मंडळी असतील, त्यांनाही असं वाटतं आहे की लोक गावाकडून पुण्यामध्ये येतात शिक्षणासाठी वगैरे, आणि ही पुण्यातून संभाजीनगरला का आलेली आहे. तर बघा, जेव्हा आपण आयुष्याच्या एका वळणावर एवढा मोठा निर्णय घेतो तर त्यावेळेला फक्त एकाच गोष्टीचा विचार करायचा नसतो, चहूबाजूंनी विचार करायचा असतो. आणि मी स्वतः तरी फर्स्ट प्रायोरिटी जे आहे ती आपल्या परिवाराला, कुटुंबाला आणि जे म्हणतो ना आपण एकोपा, प्रेम, नातेवाईक या सगळ्या गोष्टींना देते. आता पुण्यामध्ये माझी लाईफ लक्झरियस होती, काहीच त्रास नव्हता. बिल्डिंगमधून खाली उतरलं की कार होती, लगेच घराच्या बाहेर पडलं की मॉल वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. 12 वर्ष मला जशी लाईफ हवी तशी लाईफ मी जगले. आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर आपला विचार न करता मुलांबद्दल विचार करायचा असतो, आणि तो फक्त शिक्षणापुरताच मर्यादित नाही बरं का. जे आयुष्य आपण लहानपणी जगलो आहे, जे वातावरण आपण लहानपणी अनुभवलं आहे, ते वातावरण तिला अनुभवायला मिळावं. जसं की एकत्र कुटुंब, कुटुंबामध्ये प्रेम, एकमेकांबद्दल जिव्हाळा, चुलत बहीण, भाऊ, आजी, आजोबा, सतत म्हणजे पाहुण्यांचं ये-जा घरामध्ये राहणं, पूर्ण गावाकडच्या पद्धतीने सगळे सणवार सेलिब्रेट करणं, बाहेर मातीत खेळणं वगैरे, या सगळ्या गोष्टी, असं आयुष्य आता तिला मला द्यायचं होतं. कारण की बघा, आता जर मी पुण्यात राहिली असती तर आपण फक्त फ्लॅटमध्ये बंद राहणार, आजूबाजूला शेजारी असतील, मित्रमंडळी असतील, कामापुरतं आपण बाहेर येणार, सगळं करणार आणि नंतर घरामध्ये जाणार, प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये नाही तर TV बघणार, एवढीच फक्त लाईफ होती. सगळं लक्झरियस होतं. बिल्डिंगमधून खाली उतरलं की बसायला कार होती, सोसायटी गेटच्या बाहेर आलं की सगळे मॉल्स वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. पण जे कुटुंबातलं प्रेम आहे, की सगळे काका काकू, चुलत बहीण, भाऊ, आजी आजोबा, की हे कर ते कर, सगळे सणवार आपण साजरे करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पुण्यामध्ये नव्हत्या. आणि मग आताच मुलांना कसं, जर एकटं राहायची सवय लागली तर पुढे या गोष्टी नकोशा वाटतात. मग आता तिला कळावं की आपली माणसं काय असतात, प्रेम काय असतं, एकत्र सणवार साजरे करणं कसे असतात. मग खास करून माझ्या मुलीचा विचार करूनही आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो होतो. बघा, ती मोठं झाल्यानंतर 11वी 12वी झाल्यानंतर तिला जे शिक्षण घ्यायचं त्यासाठी ती बाहेर पडेल, तिला जे आयुष्य जगायचं ते ती जगेल. पण खरे संस्कार जे असतात ना ते ह्याच वयामध्ये करायचे असतात. आणि मला कुठेतरी वाटत होतं की यापासून आपण भरकटत आहोत. आणि का भरकटत आहोत, की मला पुण्यामध्ये राहायचं आहे, मला तिथली लक्झरियस लाईफ, मोठे मोठे रस्ते, मॉल्स, बिल्डिंग या अट्रॅक्ट करतात. पण मी तर माझं सगळं आयुष्य जगलेलं आहे, मग माझ्या मुलीला असं का की हीच लाईफ आत्तापासून. मग नाही, तिलाही घरच्यांचं प्रेम, आपलेपणा या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळायला पाहिजेत. म्हणून खऱ्या अर्थाने तिच्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरला घर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि माझ्या सासरच्या मंडळींबद्दल सांगायचं झालं तर आदल्या जन्मीचं मी काही खूप पुण्य केलेलं असेल किंवा माझ्या आईवडिलांची पुण्याई खूप मोठी असेल म्हणून इतकं चांगलं सासर मला मिळालं. म्हणजे सासू सासरे असतील, माझी जाऊ, मोठे भैया असतील, तर ते असे ना की माझ्या बहिणीपेक्षा जास्त मी माझ्या जावेवर प्रेम करते. आणि ती मला इतकी जवळची आहे, म्हणजे जेवढी बहीण तेवढीच माझ्यासाठी मला माझी जाऊ आहे. जेवढे म्हणजे माझ्या नवऱ्याचा भाऊ, मला स्वतःला भाऊ नाही आहे, पण माझा स्वतःचा भाऊ असता आणि मी जेवढं त्याच्यावर प्रेम करते किंवा माझ्या आईवडिलांवर जितकं माझं प्रेम आहे तेवढं
माझ्या नवऱ्याच्या भावावर आहे आणि सासू सासरे तर आईवडिलांसारखेच आहेत. त्यांनाही वाटत होतं की मी जवळ यावं, सावी आमच्यासोबत राहावी, एकत्र राहावं. मग त्यांचं पण म्हणणं होतं की या 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 म्हणजे काही वर्षांनी आम्ही येणारच होतो, पण जे पुढे 10-15 वर्षांनी येणार होतो ते इतक्या लवकर आलो. का आलो की ह्या प्रेमामुळे जे मनातून होतं ना आपलेपणा, त्यांना वाटत होतं यांनी यावं आणि मग आम्हालाही की नाही जावं, आपल्या माणसात राहावं. तर त्या जिव्हाळ्यामुळे खरं तर आम्ही इथे संभाजीनगरला ओढले गेलेलो आहोत, मनातून इथे आलेलो आहोत. आणि आता जी मनःशांती असते ना आपल्या माणसात राहायची, जिव्हाळ्याच्या माणसात राहायची, ती खरोखर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये माझी पहिलीच पहाट आहे आणि या पहाटे मी अनुभवत आहे. आता सकाळी 6 वाजता मी या व्हिडिओला व्हॉईस ओव्हर करत आहे आणि हो, पुढे मी माझं घर, रुटीन वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हां, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भांडणं किंवा निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात त्या कधीच बघायला मिळणार नाहीत. कारण आमच्या कुटुंबामध्ये, माझ्या आजूबाजूला तुम्हाला फक्त प्रेम, एकोपा, आपलेपणा, साधं जीवन, साधं आयुष्य याच गोष्टी बघायला मिळतील. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की एवढं आपण गाव शिफ्ट करतो आहे, गाव सोडतो आहे, तर एकाच गोष्टीचा विचार करायचा नसतो. दुसरी पण एक गोष्ट होती पुणे सोडण्यामागची, ती म्हणजे की मागच्या वर्षी माझे बाबा वारले होते. मग माझ्या आईला सतत दवाखाना सुरू आहे आणि पुण्यातली ट्रॅफिक तर तुम्हाला माहीतच आहे. दवाखान्याला जायचं म्हटलं की अर्धा पाऊण तास ट्रॅफिकमध्ये अडकायचं. दवाखान्यात जाणार म्हणजे कुठे 10 मिनटाचं काम असेल ना तर तासभर जायला, तासभर यायला. लांबीचं सोडा आणि त्या दूर याच्यामध्ये परत ट्रॅफिक असेल तर याहीपेक्षा जास्त वेळ. मग या ट्रॅफिकला ना कुठेतरी इतकं कंटाळलो होतो आम्ही, म्हणजे मी तर ना अक्षरशः मागून आता ना घराच्या बाहेर जायचं म्हटलं की मला नको वाटायचं. अरे नको, ट्रॅफिक लागते ना, कशाला जायचं, मग घरातच बसून राहायचं. मग त्यामुळे काय की बाहेर जाणं, बघणं बाहेर या गोष्टी खूप कमी झाल्या. जेव्हा खूपच गरज असेल त्याच वेळेला बाहेर पडणं असं सुरू झालं होतं. म्हणून इथे संभाजीनगरमध्ये कसं सगळं जवळ, ट्रॅफिक वगैरे काही नाही. मग त्यामुळे सुद्धा आम्ही पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. आणि तिसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आमचं स्वतःचं हॉस्पिटल आहे. मग घरचा दवाखाना, घरचे डॉक्टर्स. मग आपलं हे कसं त्या म्हणीसारखं बघा, घरचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं. सगळ्या गोष्टी अवेलेबल माझ्या घरी, माझ्या सासरी जवळ असताना मग तिथे पुण्यामध्ये एवढा त्रास कशासाठी सहन करायचा, ट्रॅफिकमध्ये जाणं. मग आपल्याला हा दवाखाना आवडला, मग तिथेच जायचं, तोच डॉक्टर चांगला, मग दुसऱ्या दवाखान्याचा गुण न येणं. मग अशा सगळ्या गोष्टींना मग माझ्या घरचे पण म्हणे, सासरची मंडळी वगैरे, की ते तर मला तेव्हाच म्हणत होते की तुला जरी नसलं यायचं ना मग आईला पाठव, आई आमच्यासोबत राहील. पण आईला कसं कुठे की अगं तू तरी सोबत पाहिजे किंवा जावाई तरी पाहिजे, मग एकटी कसं राहणार. हे मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्या सासरची मंडळी अजिबात असं नाही की त्या माझ्या आईला माझी जाऊ त्यांची आई समजती, माझ्या सासूबाई की माझ्या आईला की त्यांची बहीण, त्यांच्यातलं कोणीतरी असं. म्हणजे मी जेवढं तिचं काळजी करत नाही, तिचा विचार करत नाही ना, तेवढा माझ्या आईबद्दलचा, माझ्या बहिणीचा विचार माझ्या सासरची मंडळी करतात. इतकी चांगली माझी सासरची मंडळी आहे. आणि अशा माणसांना सोडून मी दूर कशी राहू शकेलो आणि माझ्या मुलीलासुद्धा इतक्या प्रेमापासून मी दूर कशी ठेवू. म्हणून म्हटलं ना लेफ्ट ना राईट कुठेही बघायचं नाही, इकडे तिकडे भरकटायचं नाही, सरळ आपलं गाव गाठायचं आणि आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांमध्ये जाऊन राहायचं आहे. आता इथे संभाजीनगरला आल्यानंतर माझी जाऊ वगैरे त्यांचं म्हणणं होतं की आता आमचा हा 2 मजली बंगला आहे, तर याच्यावरती आपण एक फ्लोअर काढू आणि मग तिथे तू राहा. पण त्यांचं सामान, माझं सामान, माझ्या सासूबाईंना हे 2 मुलंच आहेत, माझ्या सासूबाईंचं सामान, माझ्या जाऊबाईला भाऊ नाही आहे त्यांच्या आईचं सामान, मला भाऊ नाही आहे माझ्या आईकडचं सामान. आणि आमच्या सगळ्यांकडे ना प्रत्येक अशी गोष्टी सगळ्या 2-2, 4-4 सगळ्या गोष्टी आहेत. मग एकत्र राहणं हे शक्य नव्हतं. माणसं म्हणून आम्ही एकत्र राहिलो असतो, पण ह्या सामानाचं वगैरे काय करायचं होतं. आणि कसं आता माझ्या जाऊबाईंची मुलं जी आहेत ती मोठी, मग त्यांचं रुटीन वेगळं, माझं रुटीन वेगळं, माझी मुलगी एकदम लहान. मग हे तर कुठे ताळमेळ बसणार नव्हता. मग आमचं पहिलं होतं की मग संभाजीनगरला यायचं म्हटलं की आपल्याला जवळपास घर पाहिजे. मग इथे येऊन एवढ्या दूर राहणं वगैरे ह्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. आम्ही फक्त असा विचार केला तर बघा कशा गोष्टी घडतात. म्हणजे देवालाही वाटत होतं की यांनी एकत्र यावं, इथे जवळपास राहावं. आमच्या बंगल्याच्या समोरच एक रो हाऊस विकायला निघालं की ते म्हणे असं विकायचं. मग ह्या सगळ्या गोष्टी इतक्या पटकन झाल्या ना
की म्हणजे 15 दिवसाच्या आत सगळं झालं आणि फायनली आम्ही संभाजीनगरला शिफ्ट झालेलो आहोत. म्हणजे आता माझं सासरचं घर आणि माझं घर समोरासमोर आहे. न ठरवता, न विचार करता कोइन्सिडेंटली या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे मी माझ्या घरातून बाहेर आली ना की माझ्या जावेला वगैरे सगळ्यांना आम्ही दिसतो. आणि मी तुम्हाला म्हणते ना की इतका जिव्हाळा, इतकं प्रेम. आम्ही इथे यायच्या आधी माझ्या मुलीचं त्यांनी ॲडमिशन केलं, तिचे बुक्स आणून ठेवले, तिचे ड्रेस वगैरे सगळ्या गोष्टींची तयारी, माझ्या घरामध्ये सगळी क्लिनिंग, कुठे काय चेंजेस करायचे होते त्या सगळ्या गोष्टी. बापरे, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त जे आपण म्हणतो ना की एफर्ट जे आहेत ते माझ्या जाऊबाईंनी आणि भैयानी लावलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की तुझे मोठे भावे आणि तू भैया कसं म्हणती, तर तो माझा भाऊ आहे आणि माझी जाऊ जी आहे तर ती माझी बहीण आहे. म्हणजे याच्यापेक्षा आम्ही दूरचं माझी जाऊ वगैरे अशा गोष्टी हे नाही करत. खूप जवळचं नातं आहे म्हणून मी त्यांना भैया भाभी म्हणते आणि माझा नवरा पण भैया भाभी म्हणतो. मग ते सेम सेम होऊन जातं. आपल्यापैकी बरेच जण आता म्हणतील की ताई तुमचं हॉस्पिटल कोणतं आहे, कसं आहे ते सांगा. तर बघा, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, खूप चांगलं. कमी दरामध्ये तुम्हाला योग्य ते उपचार, म्हणजे असंच करा तसंच करा, घाबरवणं वगैरे या सगळ्या गोष्टी नाही. जे आहे ते तुम्हाला क्लिअर कट सांगितलं जाईल आणि सगळ्या आजाराचे तज्ज्ञ मंडळी जे आहेत ते सुद्धा तुम्हाला आमच्या हॉस्पिटलमध्ये मिळतील. पण बघा, मी आत्ताच सांगणार नाही कारण अजून मीच सेट झालेली नाही आहे. आणि मी जर तुम्हाला हॉस्पिटलचं नाव सांगितलं तर तिथे मग तुम्ही काय माझ्या जाऊबाईंना वगैरे प्रांजली कुठे, नंबर मिळेल का, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना विचारणार. आणि सध्या तरी कसं त्याही सांगू शकणार नाही, मग त्यांच्याही कामामध्ये व्यत्यय. कारण कसं घरी कामं झालेली आहेत, त्यांना अगोदर मला सेट करणं आणि मला स्वतःला पण मला सेट होणं खूप गरजेचं आहे. कारण 1 तारखेपासून मुलांच्या शाळा सुरू होत आहेत. तर 1 एप्रिल ते 1 मे परत मुलीची शाळा असणार, परत महिनाभर सुट्ट्या असणार. मग कुठेतरी हा महिना किंवा सुट्ट्यानंतरची जी शाळा सुरू होईल तर तोपर्यंत मी अगदी व्यवस्थित सेट होऊन जाईल. आणि मग मला वाटलं की चला मी एकदम सेट आहे आणि घरच्यांचे आमचे विचार झाला की हो प्रांजली, मग आता तू सांग, काही हरकत नाही. तर त्यावेळेला मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमधून सांगेल की आमचं हॉस्पिटल कोणतं आहे. आणि तुम्ही तिथे माझं नाव सांगितलं की प्रांजलीच्या चॅनलवरून आली आहे वगैरे, तर तुम्हाला खूप योग्य आणि माफक दरामध्ये योग्य ते चांगले उपचार नक्कीच मिळून जातील, एवढी गॅरंटी मी देते. कारण आम्ही माणसं अशी आहोत ना की स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करणारी. स्वतःचं नुकसान झालं तर चालेल पण दुसऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. दुसऱ्यांमुळे आपल्याला त्रास झालेला तो कुठेतरी आपण सहन करू, पण आपल्यामुळे दुसऱ्यांना मुंगी एवढा सुद्धा त्रास व्हायला नको, अशा स्वभावाचे माझ्या घरातील सगळी मंडळी आहेत. आणि आपलं दुःख, आमचं दुःख तर आम्ही सहन करू, पण दुसरा व्यक्ती दुःखामध्ये असताना त्याच्याकडून पैसा उकळणे किंवा त्याला दवाखान्यात ठेवणे किंवा त्याच्याकडून आता त्याचा कसा या परिस्थितीचा गैरफायदा घेता येईल, अशा विचारांचे आम्ही नाही आहोत. आम्ही निर्मळ मनाची, स्वच्छ मनाची साधी माणसं आहोत. म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं की माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिर्च मसाला लावून फक्त व्ह्यूजसाठी ड्रामा म्हणून आपल्या कुटुंबाचा, आपला बाजार मांडणे, आपल्या घरातील गोष्टी विकणे आणि त्यावर पैसा कमवणे, अशा गोष्टी कधीच बघायला मिळणार नाहीत. व्हिडिओमधून सुद्धा, या डेली ब्लॉग्समधून सुद्धा मी तुम्हाला मोजक्याच गोष्टी सांगणार. घरातली प्रत्येक गोष्ट चव्हाट्यावर मांडणं, प्रत्येक गोष्ट सांगणं, या गोष्टी मी करणार नाही. आणि माझा व्लॉग आहे, माझं व्लॉगिंग चॅनल आहे, तर जास्त प्रमाणात मी तुम्हाला दिसेल, मी जे कामं वगैरे करते ते दिसेल. पण माझ्या घरातली हा व्यक्ती बघा असं करतोय, दीर असा करतोय, जाऊ असं करते, मुलगी काय करते, नवरा काय करतोय, सासू-सासरे काय करते, या गोष्टी मी नाही. कारण प्रत्येकाची आपापली एक लाईफ असते आणि आमच्या घरातली सगळी मंडळी जी आहेत ना ती शांततेत, पीसफुली लाईफ जगणारी आहेत. मग त्यामुळे कॅमेरा चालू केले कसं आपण कुठेतरी अनकम्फर्टेबल होतो. जे आपल्या घरामध्ये आपलं जे एकदम रिलॅक्सपणे बसणं उठणं असतं, मग चला कॅमेरा चालू आहे म्हणून सगळं व्यवस्थित करा, हे करा. मग आपल्या घरच्यांच्या लाईफवर आपल्या या व्लॉगिंगचा काहीही परिणाम झाला नाही पाहिजे, याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे आणि त्यानुसारच व्लॉगिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.